सर्वेपी सुखिनः सन्तु. नमस्कार. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, पण त्याआधी थोडंसं हितगुज. स्टार ऑफ द मिलेनियम अमिताभ बच्चन यांच्या वाट्याला प्रेम इतकं आलेलं आहे, ते फार विरळाच कुणाच्याही वाट्याला आलेलं आहे. बहुजनांनी त्यांच्यावर केलेला प्रेमाचा शुभचिंतनाचा वर्षाव, त्याच्यामुळे ते अनेक संकटापासून वाचले, अगदी मृत्यूशीही झुंज दिली आणि दीर्घायुषी झालेत. यशाच्या अत्युच्च शिखरावर पोचलेत ते जनसामान्यांच्या प्रार्थनेपायी आणि शुभचिंतनामुळे. हे सर्व उहापोह करण्याचा उद्देश असा आहे की एखाद्या विशिष्ट व्यक्तीविषयी दुसऱ्या व्यक्तीने किंवा व्यक्तिसमुदायाने शुभकामना करणे हे फार महत्त्वाचे असते. त्याच्या बळावर त्या विशिष्ट व्यक्तीच्या पायाशी विजयश्रीही येते. यश संपादन करणं किंवा प्राप्त झालेले यश टिकवणं हे त्या व्यक्तीच्या परिश्रमावर आहे. तरीही त्याच्या जोडीला नशिबाची साथ, देवाचा आणि थोरामोठ्यांचा आशीर्वाद आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बहुजनांचे शुभचिंतन या गोष्टी असाव्याच लागतात. श्रीराम भक्त हनुमान यांना गर्व होता की अथांग समुद्र पार करून मी लंकेत गेलो. हनुमंत हे अफाट सामर्थ्यवान होतेच, हे सर्वश्रुत आहेच, पण तरीही हे अलौकिक असे कार्य करण्यामागे प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद होतेच की. एवढंच नाही, हनुमंतांचे सवंगडी आणि सोबत असलेली संपूर्ण वानरसेना त्यांच्या बेस्ट विशेष होत्याच ना. पुढं जाऊन मारुतीरायांनी लंका दहन केली. त्यांची शेपटी नाही का जळून भस्म झाली? नाही झाली. शेपटीला आग लावल्यानंतर त्या आगीमुळे शेपटीचा किंवा शरीराचा यत्किंचितही दाह होऊ नये, मारुतीराया सुरक्षित राहावा याकरिता अग्निदेवापुढे प्रार्थना करणारी होती सीतामाई. आता हे अभिष्ट चिंतनामुळेच शक्य झाले. जर का शुभचिंतनामुळे शुभ परिणाम होतो, तर अशुभ चिंतनामुळेही होत असेल का? एक गोष्ट सांगते. एक राजा होता, फारच प्रजाहित दक्ष होता. त्यामुळे त्याच्या राज्यात सगळी प्रजा सुखी होती, समाधानी होती. राजालाही पाहून समाधान वाटायचं. आपल्या राज्याची परिस्थिती पाहणं, प्रजेचे सुख आणि समाधान पाहणं हे आद्य कर्तव्य समजायचा आणि याच्यासाठी दररोज रात्री तो वेषांतर करून महालाच्या बाहेर पडायचा. राज्यभर फेरफटका मारायचा, राज्यातील सर्व रस्त्यातून फिरायचा. राज्याच्या वेशीकडे एक जाणारा रस्ता होता. तो निर्मनुष्य होता. फारशी वहिवाट नसलेल्या अशा या दूरच्या रस्त्यावर दुकानंही फार थोडी होती. या विशिष्ट रस्त्यावरून चालताना राजाला मात्र उदास वाटायचं, खिन्न वाटायचं. आपल्याला त्या वेशीकडील जाणाऱ्या रस्त्यावरून चालताना भकास वाटतं, नैराश्य येतं. याविषयीची जी मनातली भीती होती, चिंता होती. एक दिवस ती चिंता त्या राजाने आपल्या प्रधानाला सांगितली. मग दुसऱ्या दिवशी प्रधान स्वतः वेश पालटून त्या वेशीकडच्या रस्त्याकडे गेला. प्रधानाला त्या रस्त्यावरून चालताना राजाला जसं नैराश्य किंवा खिन्न किंवा उदास वाटतं, तसं अजिबात वाटलं नाही. मग प्रधान त्या रस्त्यालगतची काही दुकानं आहेत त्या दुकानांकडे गेला. दुकानदारांना भेटला. हळूहळू गप्पा गोष्टी सुरू झाल्या. त्या दुकानामध्ये एक दुकान असं असतं, यामध्ये मर्तिकाचं सामान विक्रीसाठी असतं आणि त्याच्या चंदनाची लाकडं ठेवलेली असतात. प्रधानाचं लक्ष त्या चंदनाच्या लाकडाकडे जातं. प्रधान म्हणतो, ही लाकडं छान आहेत. त्यावर दुकानदार म्हणतो, होय, पण ती चंदनाची असल्यामुळे खूप महाग आहेत आणि यामुळे कुणालाही विकत घ्यायला नाही परवडत. दुकानदार म्हणतो, मी वाट बघतोय की कधी हा राजाचा राज्य मरतोय, म्हणजे त्याला अग्नी देण्यासाठी ही लाकडं विकली जातील आणि मला भरपूर पैसा मिळेल. प्रधानाला लक्षात येतं की महाराजांना या विशिष्ट रस्त्यावरच का उदासीन वाटत आहे. दुसऱ्या दिवशी तो प्रधान आपल्याकडील काही माणसं, नोकर माणसं पाठवतो.
दुकानदाराकडील सर्व चंदनाची लाकडं अत्यंत चांगल्या भावाने विकत घेतली जातात. दुकानदारालाही भरपूर धन मिळते आणि तो खुश होतो. आणि दुसऱ्या दिवशी राजा आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे रात्री त्या वेशीकडील रस्त्यावरून फेरफटका मारायला जातो. या वेळेला मात्र राजाला खूपच प्रसन्न वाटत असतं. एवढे वर्ष जी त्याला उदासीनता आणि खिन्नता नैराश्य वाढत असतं ते पूर्णपणे थांबलेलं असतं. या गोष्टीवरून काय लक्षात येतं की कळत नकळत अशुभाची छाया ही पिच्छा करू शकते. राजाकडे सामर्थ्य होतं, संपत्ती होती, मनुष्यबळ होतं. सर्वसामान्यांचं काय? अनेक संत महात्मे होऊन गेले, सर्वांनाच तावून सुलाखून जावं लागलं, पण त्यांच्याकडे तपश्चर्येचे सामर्थ्य होतं, सहनशीलता होती. पण आम्हा सर्वसामान्य लोकांचं काय? आपण कुठून आणायची ही कवचकुंडलं? त्याकरिता एकच करावं, आपण दया, क्षमा, शांती, समता, बंधुता, सहिष्णुता आपल्या वर्तनात राबवावीत. न्यायनीतीच्या मार्गाने प्रामाणिकपणे कर्तव्य कर्म करीत राहावं. ऑल इज वेल याच्यासाठी ऑल द बेस्ट असं मनपूर्वक म्हणणाऱ्या आपल्या हितचिंतकांचं वलय निर्माण करायचं. चांगल्या वर्तनाने, सद्वर्तनाने बहुजनांच्या प्रेमाचे आवरण स्वतःभोवती असं गुंफून घ्यायचं की अशुभाची अल्पशी छाया जरी पडली तरी शुभेच्छांचंच पारडं जड होईल. आणि त्यायोगे जी संकट आहेत ती शेकडो योजने दूर पडतील असं कवच कुंडल हे आपसूक निर्माण होईल. प्रस्तुत विचार असलेला लेख मी आमच्या डॉक्टरांच्या असोसिएशनचा दिवाळी अंक निघाला त्यात मी मांडले होते. त्यावर विचार करत होते की याला शीर्षक काय द्यावं. शीर्षक मी दिलं ऑल द बेस्ट.